माझं नाव चंद्रकांत आहे. वडिलांचं नाव केदू आणि आडनाव गुजरे. मी वडिलांच्या नंतर 46 वर्ष आले बसलो इथं, उन्हात पावसात. माझं हे काम पोट भरायचं, रोजीरोटी चालू आहे भर रस्त्यात बसून. पण काही कारणाने अतिक्रमणवाले त्रास देतात. हे रस्त्यात समोरचे दुकानदार एकदम रस्त्यामध्ये माल ठेवतात. अतिक्रमणवाले त्यांना काही बोलत नाही, मला येऊन मानसिक त्रास देतात नेहमी. मला एक मुलगा आहे, 2 मुली. 46 वर्षापासून माझं हे पोट भरायचं काम चालू आहे. काही धंदा कधी होतो कधी होत नाही. कधी 60-70 रुपये होता, कधी 150 रुपये होता, कधी 200 बी होता. पण त्याच्यामध्ये काही घर चालवता येत नाही. आता असं वाटतं बच्चू भाऊ कडू आमच्यासाठी देवासारखेच आहे. त्या असं वाटतं त्यांनी आमच्या या ज्या गरजा आहे त्या त्यांच्याकडून झाल्या ना तरी पुष्कळ चांगलं आहे. तेवढंच आम्हाला देव माणूस भेटलाय. आम्हाला असं वाटतं का आमचे दिवस निघून जातील मला. आणि काही असं टपरी म्हणा, काही असं काही साधन दिलं किंवा ठराव मंजूर झाला माझ्या जागेचा तर मला तेवढंच कोणी त्रास देणार नाही. लाचारी दाखवण्यापेक्षा चालू आहे काम बरं. मला कोणी काही कामालाही ठेवणार नाही, कोणी देणारही नाही काम. त्याच्यासाठी माझं हे समाजाचा धंदा चालू आहे. आता बच्चू भाऊ काय म्हणता, काय नाही, काय करता, त्यांनी करायलाच पाहिजे बघ आणि करतील ही अपेक्षा आहे. एक मुलगा आहे, 2 मुली. मुलीचं कसं तसं तरी हलका भारी कसे का होईना लग्न करून दिले. नातेवाईकांकडून मदत, त्यांच्याकडून मदत असे घेऊन त्यांनी बी फुल ना फुलाची पाकळी मदत करून मुलींचे लग्न लावले. आता इथून पुढं मुलगा आहे, मुलाला काही नोकरीचं साधन नाही. महागाई एवढी वाढली, धंदा काही आता चपला कोणी शिवत नाही. लोक असे नवीन चपला घेतात फेकून देतात, पण शिवण्याचं काम करत नाही. पूर्वी कसं होतं, लोक पायी चालायचे त्याच्यामुळं हा धंदा व्हायचा. आता लोक सगळे गाड्या घोड्यांवरती फिरता त्याच्यामुळं हा चपला तुटायचं काम बी नाही. आणि चपला बी अशा हलक्या राहिल्या नाही का त्या तुटतील, त्याच्यामुळं हा धंदाच राहिला नाही. आता असं वाटतं काय करावं, काहीतरी कोणाची तरी मदत तर भेटलीच पाहिजे. आणि आता वयामानाने काही काम बी होत नाही, जास्ती बसवत नाही. आता बच्चू भाऊ काय करतील तेच खरं. अपेक्षा आहे म्हणून तर मी आज दुकान बंद करून तिथं थांबलो. नाही 100-200 रुपये भेटले तर चालेल, पण बच्चू भाऊचं दर्शन तर होऊन जाईल.